धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या राज्य दक्षता पथकाने अवैध गॅस आणि डिझेल चोरी करणाऱ्या टोळींवर धडक कारवाई केली। 2 दिवस गुप्त पाळत ठेवल्यानंतर टाकलेल्या छाप्यात सुमारे 1,55,95,00,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यामध्ये एलपीजी गॅस टँकर, डिझेल टँकर, व्यावसायिक गॅस सिलेंडर, वाहने, डिझेलचा साठा आणि गॅस भरण्याचे साहित्य याचा समावेश आहे। या कारवाईत 3 आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली आहे, तर त्यांच्या विरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। राज्य दक्षता पथकाच्या या कारवाईमुळे अवैध इंधन चोरीच्या रॅकेटला मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे। राज्यस्तरीय दक्षता पथकाचे प्रमुख श्री चंद्रकांत डांगे साहेब यांना मिळालेल्या माहितीनुसार आम्ही राज्यस्तरीय दक्षता पथकाची टीम धुळे जिल्ह्यामधील साक्री तालुक्यातील दहिवेल गावामध्ये आले होते। हॉटेल अन्नपूर्णाच्या पाठीमागे डिझेल आणि गॅस टँकर मधून अवैधरित्या चोरी करताना आम्ही पकडलेला आहे। त्याच्यामध्ये साधारणतः आम्हाला 132 सिलेंडर सापडलेले आहेत आणि काही ड्रम्स आम्ही जप्त केलेले आहेत। टोटल 4 वाहनं जप्त केलेले आहेत आणि सदर मुद्देमाल हा 1,50,00,000च्या आसपास आहे आणि पोलीस स्टेशन मध्ये साक्री पोलीस स्टेशन येथे पुढील गुन्हा आणि तपास सुरू आहे। त्याच्यामध्ये 3 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। जालना शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी आपण पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्याचं भाजप नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले। काही नागरिक त्यांच्या समस्या घेऊन आल्याने त्यांच्यासोबत ही भेट घेतल्याने त्यांनी सांगितले। तसेच महानगरपालिकेसंदर्भातील नागरिकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांशीही संवाद साधल्याचं त्यांनी नमूद केले। जिल्हा अधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांनी एकत्रित बैठक घेऊन शहरातील गुंडगिरी, अतिक्रमण आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर तोडगा काढावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। आपण महापालिकेचा आढावा घेण्यासाठी नव्हे तर नागरिकांच्या प्रश्नांसाठी आलो असल्याचं दानवे यांनी स्पष्ट केले। महापालिकेचा आढावा घेण्यासाठी मी आलो नाही, तर या शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून निर्माण झालेला आहे आणि तो प्रश्न घेऊन काही शहरातील नागरिक माझ्याकडे आले। त्यांच्यासोबत आम्ही SP साहेबांची भेट घेतली। त्यांच्या चर्चेतून काही महापालिकेच्या संदर्भातले प्रश्न निर्माण झाले आणि म्हणून महापालिकेच्या कमिशनरशी सुद्धा आम्ही आता चर्चा केली। मला असं वाटतं की कलेक्टर, कमिशनर आणि SP हे एकत्र बसून जे विषय आम्ही त्यांच्यापुढे मांडले त्याच्यावर नक्की मार्ग निघाला असा आम्हाला विश्वास आहे। दादा, तुम्ही विविध विभागाची पाहणी सुद्धा केली। मी आज कुठल्याही विभागाची पाहणी केली नाही। आज एकच विषय आमचा होता, तो म्हणजे या शहरामध्ये जी काही गुंडगिरी वाढली, जे काही अतिक्रमण झाले त्या विषयात आम्ही चर्चा केली। अनेक विषय महापालिकेचे त्या संदर्भात आम्ही वेगळं येऊ। कमिशनर आणि इथले महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि अन्य नगरसेवकासोबत या शहराच्या काही विशिष्ट लोकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भात चर्चा करू। ज्यांना स्वच्छता संदर्भात काही तेच मी आपल्याला सांगितलं आता की हा एक स्वतंत्र विषय करून दिवसभराची एक बैठक पूर्ण करावं लागणार आहे, त्यावेळेस आम्ही चर्चा करू। आणि आता बातमी डिजिटल फोनपे वापरकर्त्यांसाठी। डिजिटल फोनपे ॲप फोनपेने आपल्या वॉलेट वापरकर्त्यांसाठी नवीन नियम जाहीर केला आहे। सलग 365 दिवस फोनपे वॉलेटमधून कोणतेही आर्थिक व्यवहार न झाल्यास संबंधित वॉलेट इनॲक्टिव्ह मानलं जाणार आहे। अशा वॉलेटवर दर 3 महिन्यांनी GST सह 100 रुपयाचं वॉलेट इनॲक्टिव्हिटी मेंटेनन्स शुल्क आकारले जाणार आहे। मात्र शुल्क आकारण्यापूर्वी वापरकर्त्यांना नोटिफिकेशन आणि संदेशाद्वारे पूर्व सूचना दिली जाणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे। दरम्यान वर्षातून किमान एकदा वॉलेटमधून आर्थिक व्यवहार केल्यास हे शुल्क टाळता येणार असून वापरकर्त्यांनी वेळोवेळी वॉलेटची पडताळणी करून ते सक्रिय ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। आजच्या ताज्या घडामोडी या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय। अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।